नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्याची पुनरावृत्ती मी काही करणार नाही, पण मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगणार आहे की आपल्या सगळ्यांच्या जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन आहे हे जेव्हा आपण जमीन टेस्ट करून घ्या, हे 0.20 किंवा 0.25 पर्यंत आहे. पण या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन कंपोस्ट खत किंवा निरनिराळ्या मार्गाने ज्यांनी वाढवलं आहे त्या शेतकऱ्यांना कसं यश मिळालं याचं या ठिकाणी मी ते प्रत्यक्ष उपस्थित आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला समोरच सांगतो. आनंदराव राऊत आहेत, हे आपल्या आता भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, पण उत्तम शेतकरी आहे, MSc ॲग्रिकल्चर आहे. यांनी यांच्या शेतीमध्ये एकरी किती टन ऊस झाला तुम्हाला? 100 टन ऊस झाला यांना एका एकरात, कारण यांचा ऑर्गॅनिक कार्बन 0.80वर पोहोचला. दुसरे शेतकरी आहेत राजेश भगल सावनेरचे, त्यांनी एकदा 100 टन आणि दुसऱ्यांदा 110 टन ऊस एकरी कमवला. आता याचं कारण काय? यांच्या जमिनीत यांनी हे जे कंपोस्ट खतं आहेत ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता उपयोगात आणले आणि त्यातून त्यांना यश मिळवलं. आणि या संदर्भामध्ये आता आपण नेहमी प्रयोग करतो. मी पण ठरवलं की आपण काही बोलायच्या आधी आपण प्रयोग केला पाहिजे, कारण मी काही बोललो की लोक त्याचं अनुकरण करतात आणि उद्या ते जर फजित झालं, चुकलं, तर लोक मला दोष देतील. म्हणून प्रयोग केल्याशिवाय काही बोलायचं नाही आणि म्हणून मी हे सगळे प्रयोग करतो. समोर जो उभा आहे तो इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे आणि मी ठरवलं की आता आपल्या गावातल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विकास कसा होईल. तर बाजूला कोलबास्वामी महाराज देवस्थान आहे, त्याची शेती आहे 23 एकर, ती मी आता बटेनी घेतली आणि या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला माझ्याकडे वरती जे घर आहे तिथे सोलर पॅनल लावले आहे. त्या सोलर पॅनलमध्ये वीज तयार होते आणि ती जी वीज तयार होते त्याच्या आधारावर मी पूर्ण 23 एकर जमीनची नांगरटी पूर्ण केली. म्हणजे माझा 23 एकराच्या वखराईचा खर्च, नांगरटीचा खर्च फुकट. म्हणजे टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. दुसरं, या लाईनमध्ये द्रोण आहे. आपण मागे सांगितलं की आपण जर केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाईड वापरलं, एकरी 4 पोते युरिया, 4 पोते मिश्रखत, जर आपण नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत वापरलं तर 2 बाटल्यात काम होतं. नॅनो युरियाची बॉटल 250 रुपयाची, काय म्हणजे 2 पोते म्हणजे 2 बाटल्या 500 रुपयाची, आणि मिश्रखत 1500-1600 रुपयात एक बॉटल, 4 पोत्याला किती खर्च केला बघा. आणि आपण द्रोणमधून जर हे दोन्ही स्प्रे केलं तर आपल्या इथे अशी स्थिती आहे की 25% फक्त वेस्ट होतं आणि 75% प्लांटला जातं. पण जर आपण हे हाताने फेकलं तर 75% वेस्ट होतं आणि 25% प्लांटला जातं. आणि म्हणून आपल्याला द्रोणनी स्प्रेइंग करणं कसं आवश्यक, म्हणून द्रोणचा उपयोग मी माझ्या शेतीत पूर्ण करतो आणि आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदत करतो. आपल्या इथे RCFचे डीलर आहे आमचे, उभे राहा, दिलीप धोटे. आता दिलीप धोटेंकडे RCFनी पण द्रोण दिलेला आहे आणि आता इफकोनी, आणि ते आता सगळ्या ठिकाणी स्प्रेइंग करून राहिले. म्हणजे द्रोणनी स्प्रेइंग करायचा फायदा आहे. तिसरं, इथे एक इलेक्ट्रिक बैल आहे तिथे आहे, तो आपाप सगळे कामं करतो, बैलजोडीची, तो मेकॅनाइज आहे. याकरता हे सगळे प्रयोग केले की त्याच्या इकडे ग्रीन हाऊस आहे. आणि मी मागच्या वेळी आपला कसा विकास होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्याकडे आम्ही तूर लावली, एक अंकुरची तूर, चारू ना नाव तिचं, चारू त्याची जात होती आणि बाकी 2 जाती अजून आहे. आणि आम्हाला ऑर्गॅनिक तूर एकरी 14.5 क्विंटल झाली ऑर्गॅनिक. तर गावामध्ये इथे डाळ मिल आहे, मी सगळी डाळ तिथून तयार केली आणि पुरती सुपर बाजारमध्ये विकायला ठेवली.
आणि मार्केटच्या चांगल्या 10-20 रुपये ऑर्गॅनिक आहे. चांगल्या रेटमध्ये डाळ अर्धी विकली गेली. त्यामुळे आता आपल्याला शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करणं आणि मार्केट मिळवून देणं हे करायचं आहे. आता याच्यामध्ये कांद्याच्या बाबतीमध्ये किंवा आत्ता जसं लक्षात आलं की आमच्याकडे पॉवर प्रोजेक्ट आहे, वीज तयार होते आणि वीज तयार झाल्यामुळे त्याच्यातून फ्लॅश निघते, त्याच्यात पोटॅश आहे. तर कांद्याला पोटॅश दिली, ती फ्लॅश दिली, आता ती हजारो टन तयार होते. तर माझ्या मनामध्ये विचार आला की ही कोणी फुकट नेत असेल तर आपण शेतकऱ्यांना देऊ किंवा ती पॅक करून त्याच्यात काही कल्चर वगैरे ॲड करून त्याला अजून चांगलं करता आलं तर खत म्हणून देऊ. आपण भूसुरक्षा खत तयार करतो. आमच्याकडे हे सगळं उत्पन्न वाढायचं कारण हे खत आहे. 20 ते 25 हजार टन आपण हे खत तयार करतो. त्यात इंडियन ऑइलनी तयार केलेले कल्चर उपयोगात आणतो. खूपच पॉवरफुल खत आहे. आणि त्याबरोबर या ठिकाणी आपण जर ठरवलं की कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांना हे बाजारातले इन्सेक्टिसाइड्स फर्टिलायझर घ्यायला खूप पैसा जातो. तिथे झापडाला आमचा एक प्लांट आहे, तिथे आम्ही केसापासून ॲम्युनो ॲसिड बनवतो. तिथे ठेवले आहेत सॅम्पल. प्लांट बूस्टर आहे. बहुतेकांनी वापरले, खूप फायदा आहे त्याचा. ग्रोथ एकदम होते, बार येतो. त्यामुळे एक्सपेंडिचर कॉस्ट पर एकर कमी करायची आणि त्याचबरोबर आपण प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवायची, उत्पादन वाढवायचं. या सूत्राच्या आधारावर ऑर्गॅनिक कार्बन याचं एवढं महत्त्व आहे की जेवढं माणसाला ऑक्सिजनचं महत्त्व आहे तेवढं जमिनीला ऑर्गॅनिक कार्बनचं महत्त्व आहे. जर आपण ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीत, आता अजून एक रशियामध्ये माझ्या मुलाचं ऑफिस आहे, तर ते तिथले लोकांनी मला सांगितलं की तिथे एक ऑर्गॅनिक केमिकल आहे, ते स्प्रे केलं की ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. मी त्याचे सॅम्पल बोलवले आणि अंकुरच्या लॅबॉरेटरीमध्ये प्रयोग केला तर खूप मोठा फरक लक्षात आला. आता एक कंटेनर तेही पण बोलवला आहे की आपण स्वस्तामध्ये शेतकऱ्यांना ते देऊन त्यांचा ऑर्गॅनिक कार्बन जर स्प्रेइंगमधून वाढला तर नथिंग लाईक दॅट. आता जीवामृत आहे, त्याच्यावर आपल्या राज्यपाल महोदयांचं भाषण झालं होतं. आत्ता मला माई साहेबांनी सांगितलं की सोलापूरमध्ये तिथल्या एकाने 25,000 रुपयात पूर्ण जीवामृतचा छोटा मेकॅनाइज प्लांट तयार केला. जर प्रत्येक शेतकऱ्याकडे आपण मदर डेअरी आणली, 800 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली आणि आता इथे आपण आपल्याकडे गाई ठेवतो. माझ्याकडे गाई आहे, इथेच आहे बाजूला, आणि आपण जीवामृत तयार केलं तर मदर डेअरी तर दूध घेणारच, पण शेण गोमूत्राचा उपयोग करून जीवामृत केलं तर आपल्या जमिनीचं खत म्हणून त्याचा उपयोग होईल आणि आपलं उत्पादन वाढेल. त्यामुळे असे अनेक प्रयोग आहेत, जे प्रयोग आपण सगळ्यांनी करावे, त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना व्हावा या भावनेतून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आपण मर्यादित लोकांना बोलवलं आहे, पण टेक्नॉलॉजी खूप स्ट्रॉंग झाली आहे. काल का परवा कांद्याची फिल्म टाकली तर आता कालपर्यंतच 15 लाख लोकांनी पाहिली. पुढच्या 8 दिवसात 1 करोड लोक पाहतील. म्हणजे आता तुम्हाला वर्कशॉपमध्ये सामील व्हायची गरज नाही, मोबाईल फोन पाहत जा. आता ही ऑर्गॅनिक कार्बनची जी फिल्म आहे ती आत्ता कार्यक्रम झाला की टाकू, तर ही पुन्हा तुमच्या पूर्ण फिल्म तुम्हाला रोज मार्गदर्शन आपला मोबाईल उघडला की माहिती होईल. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं, ॲग्रिकल्चरला मेकॅनाइज करणं, त्याच्यामध्ये मी मुरकुटे साहेबांना आणि दीप वर्मांना धन्यवाद देईल की त्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचं बायोचारचे 2 तयार केलेले आहेत. ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये एक आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आणि यामार्फत जर तुम्ही आपल्या ज्या पराठ्या आहेत जाळू नका. त्याने काय म्हटलं, हे ब्लॅक गोल्ड आहे. वाघमारे आता यांनी म्हटलं, घोडपाग्यांनी काय सांगितलं, डॉक्टर घोडपागे, ब्लॅक गोल्ड. आता तुम्ही हे समजून घ्या, नाही तर त्या नर्मदेतल्या दगडासारखी स्थिती आहे, किती पाणी होता चाला परिणाम नाही काही. तसं झालं तर तुम्ही मग शेतकरी आत्महत्याच करत राहतील, सुधारणार नाही. जे नवीन नवीन चांगलं आहे, प्रायोगिक आहे, यशस्वी आहे, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. उत्पादन वाढवा, उत्पादन खर्च कमी करा आणि झालेल्या उत्पादनावर व्हॅल्यू ॲडिशन करून
त्याला मार्केटिंग कसं करता येईल त्याची व्यवस्था करा. ॲग्रोव्हिजनतर्फे आता आपण रेडिसन हॉटेलच्या बाजूला 8 मजली मोठी बिल्डिंग बांधतो. 600 लोकांचं ओपन एअर थिएटर आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर जवळपास 4,500 स्क्वेअर फूटमध्ये ऑर्गॅनिक फ्रूट, व्हेजिटेबल आणि फूड ग्रेन मार्केट आहे. आणि ते काही प्रॉफिट कमवायला नाही टाकलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही शेतकरी सिलेक्ट करणार, बदमाशी करणारं नाही चालणार. सर्टिफाय करावं लागणार आहे. रेसिड्यू फ्री, केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड वापरलं नाही त्याला रेसिड्यू फ्री. आणि ज्यांनी सर्टिफाय केलं त्याची व्यवस्था आपण करणार आहोत. शेतकऱ्यांनी साफसूफ करून 1 किलो अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये आणायचं, तिथं ठेवायचं. एअर कंडिशन बाजार आहे, त्यांनी ठेवायचं. कळमना मार्केटमध्ये जो भाव आहे त्याच्यात 2 ते 2.5 पट भाव ठेवायचा आणि लोक येतील, विकत घेतील आणि घेऊन जातील. आपले पैसे घेऊन त्यांनी निघून जावं. 10% त्याचा खर्च सगळा जो आहे त्याच्याकरता द्यावा आणि किंमत त्यांनी ठरवावी, जेणेकरून शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. आता कांद्याचा भाव जसं मी सांगितलं की आमच्याकडे 13,000 क्विंटल कांदा झाला. आता मार्केटमध्ये 14-15 रुपये भाव आहे. हा ऑर्गॅनिक कांदा आहे. तर मी आता आमच्याकडे एकाला सांगितलं की मला एक भक्ती फार्म, मला मार्केटिंग वेबसाईट तयार करून पाहिजे. मी त्या वेबसाईटवर आम्ही टाकू की 1 किलोच्या पॅकिंगमध्ये कांदा उपलब्ध आहे, किंमत 40 रुपये किलो. ज्याला पाहिजे त्यांनी मोबाईलवरून पैसे जमा करा, कारण उधारीवर दिलं तर पुन्हा पैसे भेटतील नाही भेटतील कोणाला मागायला फिरा. तुम्ही घ्या आणि लगेच आम्ही तुमच्या घरी डिलिव्हरी देऊ. आणि त्याच्यामार्फत आता डायरेक्ट आपलं ऑर्गॅनिक बाजार हे सगळं इलेक्ट्रॉनिक मार्केटिंगकडनं करायचं. तर तो जर 40 रुपये भाव मिळाला तर कमीत कमी 4.5 लाख रुपये एकरी कांदा विकला जाईल. खर्च 50,000 म्हणजे एकरी 4 लाख रुपये फायदा आहे. जे ऊसामध्ये गेले त्याच्यात त्यांनी 100 टन काढला, त्यांचा फायदा 2-2.5 लाख रुपयेपर्यंत झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पहिले उत्पादन चांगलं वाढवणं, क्वालिटीचं करणं, उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादनावर प्रक्रिया करून मग त्याचं योग्य मार्केटिंग करणं. आता या प्रक्रियेमध्ये हळूहळू अनुभवातून आपल्याला शिकायचं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपण स्पेनमध्ये गेलो होतो, 25-30 शेतकरी होते. तिथे एकरी संत्र्याचं उत्पादन किती? 25 ते 30 टन. आपल्याकडे किती? 3 ते 4 टन. मग आपण वर्कशॉपला केला तयार. वर्कशॉप झालं. 650 शेतकरी होते आणि मी सांगितलं फुकट नाही द्यायचं काही, कारण आम्ही तुम्हाला फुकट दिलं तर तुम्हाला महत्त्व नाही. याने जर तुम्हाला वाटेल याच्यावर हरामाचा माल आहे म्हणून त्याला वाटून झाले. आपल्याला प्रत्येकाला किंमत मोजायला पाहिजे, तेव्हा समजते की हे महत्त्वाचं आहे. फुकट दिलं तर फेकून देते थैली, विकत मिळाली तर जपून ठेवते. लोकांची मानसिकता मला माहिती आहे. आम्ही 250 रुपये तिकीट लावलं. 650 शेतकरी 4.5 घंटे, 1 घंटा. आता आज आपण लोक नाही गोळा केले, आपण मोजकेच लोक बोलावले, भीड नाही गोळा केली. ते राजकीय पक्षाच्या जाहीर सभेत लोक येतात, अर्धे जेवायला जातात, अर्धे पाणी पितात, भाषण देणारा भाषण देते, गाड्या आल्या का गाड्या बसतात, चालल्या जातात. असं भाडोत्री काम नाही करायचं आपल्याला. जे कामाचे आहे त्याला बोलवा, त्याला शिकवा. आणि तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही आता कप्तान बना. तुम्ही तुमच्या भागामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही लीडर बना आणि तुम्ही हे प्रयोग करून शेतकऱ्यांना समजावून सांगा. आणि आम्ही हे प्रगती केली, तुम्ही करा, हे त्यांना शिकवायची जबाबदारी तुमची. आणि पुन्हा टेक्नॉलॉजी आहे मोबाईल फोनवर सगळी. आजचे भाषणे पण पुन्हा येतील सगळे. आणि यातून एकमेकाला सहकार्य करून आपल्याला विकास करायचा आहे. आणि त्यामधून आपण आज हे वर्कशॉप आयोजित केलं होतं. आता काही गोष्टी अजून आहे की हे यंत्र कोण देणार, कोण बनवणार. मुरकुटे साहेबांशी बोलू आपण की कोणतरी चांगला माणूस बघा, तयार करून द्या, कमीत कमी किंमत ठरवा. आता साखर कारखान्यातर्फे समय बनसोड यांना धन्यवाद देईन. त्यांनी सांगितलं की आम्ही आर्थिक मदत करू, जेणेकरून आता प्रत्येकाने जर आपल्या शेतीमध्ये यांत्रिकीकरण केलं, मेकॅनायझेशन केलं आणि त्याच्या आधारावर उत्पादन खर्च कमी केला, उत्पादन वाढवलं आणि त्याचं मार्केटिंग केलं
आणि ते वाढवण्याकरता जे काही सिक्रेट्स आहेत ते समजून घेतले तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या विदर्भात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आणि म्हणून जे रिसर्च आता परवाच शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं, ज्याचा उल्लेख आत्ता वाघमारे साहेबांनी केला, की आम्ही सगळ्यांना सांगितलं त्यांना की सायंटिस्ट आपल्या ऑफिसमध्ये ए सीमध्ये बसते, आम्हाला काय उपयोग आहे त्यांचा. तर आता सगळ्यांना सायंटिस्टला सांगितलं की जे ग्रुप बनवला आहे की तुम्ही जा गावात सगळे प्रयोग सांगा. त्यामुळे आपल्याला माझी एक मुरकुटे साहेबांना आणि दीप वर्मांना विनंती आहे की आजकाल यूट्यूबवर हे खूप मेकॅनाइज अवजारं जे आहेत, म्हणजे मी रोटावेटर वगैरे नाही म्हणत, छोटे छोटे हाताने वापरणारे याचे डिझाईन्स आहेत, ते जर वापरले तर आजकाल मजूरच नाही मिळत गावात. मिळाला तर काम नाही करत. म्हणून मेकॅनाइज आपण जर काही करण्यामध्ये आपण असे इक्विपमेंट तयार केले, इक्विपमेंट बँक तयार केली आणि ते कोणाकडनं तयार करून घेतले तर आपण शेतकऱ्यांना अजून त्याचा पैसाही वाचवू शकू आणि त्याला याची फायदा पण होणार आहे. जसं सोलर पंप आहे. आता या माझ्याकडे 60 एकर शेती आहे, 3 विहिरी आहे. पहिले 1 तास पाणी मिळायचं, मग आम्ही वॉटर कन्झर्वेशनचं काम केलं आणि 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले. आता वॉटर कन्झर्वेशनच्या कामामुळे सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 पर्यंत पूर्ण पाणी आहे, फुल इरिगेशन, बिल काहीच नाही, सोलर पंप आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करून उत्पादन क्षमता वाढवणं, क्वालिटी उत्पादन तयार करणं, उत्तम पॅकेजिंग करणं आणि त्याचं उत्तम मार्केटिंग अँड प्रोसेसिंग करणं ही कंप्लीट प्रक्रिया आहे. ॲग्रोव्हिजनतर्फे आपण या सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांना मदत करत असतो. आता जमिनीच्या टेस्टिंगपासून आपण लॅबॉरेटरी टाकणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या ज्या स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचाच भाग म्हणून आजचा कार्यक्रमाला इकडे जसं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उभा आहे तसं तिकडे CNGचा ट्रॅक्टर उभा आहे. जर डिझेलच्या तुलनेत CNG ट्रॅक्टर वापरला तर वर्षाची 1 लाख रुपये बचत आणि इलेक्ट्रिक वापरला तर फुकट आहे, डिझेलचा खर्च नाही. म्हणजे आता आपल्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टर घेतले आहेत. मी आता सांगितलं सगळ्यांना की हार्वेस्टर इलेक्ट्रिक करा. ट्रॅक्टर मी मंत्री आहे ट्रान्सपोर्टचा, मी म्हटलं तुम्ही सगळे इलेक्ट्रिक फ्लेक्स इंजिन इथेनॉलवर चालणारे आणि CNGवर चालणारे ट्रॅक्टर आणा, नाही तर Euro 6चे इमिशन नॉर्म लावीन म्हटलं तुम्हाला. तर सगळे आता आले. आता इथेनॉलवर चालणाऱ्या 11 कंपन्याच्या गाड्या आल्या, इथेनॉलचे पंप आले जे शेतकरी तयार करतात. तेव्हा काळाच्या ओघामध्ये आपल्या विकासाचा मार्ग तुम्हाला शोधायचा आहे. तो शोधण्यामध्ये फॅसिलिटर म्हणून काय मदत करता येईल ती या मार्फत ॲग्रोव्हिजनतर्फे करण्याचा प्रयत्न आहे. आणि आपण हे काम आज जे सगळं इथे ऐकलं हे आपल्या भागात शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांनाही समजावून सांगा आणि आपण शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे. हे ज्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ॲग्रोव्हिजनचं मिशन पूर्ण होईल असं समजता येईल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.